माढा लोकसभा मतदारसंघातील शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे अभिजित पाटील सध्या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। अभिजित पाटील यांच्या माध्यमातून माढा तसंच सोलापूर लोकसभा मतदारसंघाचं गणित बदलण्याची शक्यता आहे। पाहूयात। पंढरपूरच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निमित्तानं भाजप आणि यंत्रणांच्या कारवाईच्या मुद्द्यानं पुन्हा उचल खाल्ली आहे। अभिजित पाटलांच्या या साखर कारखान्यावर कर्जाची परतफेड न केल्यानं शिखर बँकेनं कारवाई केली आहे। अभिजित पाटील हे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षात आहे। पंढरपुरात अभिजित पाटलांची मोठी ताकद आहे। माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात पाटलांची चलती आहे। त्यामुळे माढ्यात शरद पवारांनी मोहिते पाटलांच्या रूपानं भाजपला दणका दिल्यानं अभिजित पाटलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी भाजपनं कारवाईचा बडगा उगारल्याची चर्चा जोरात सुरू आहे। अभिजित पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना खऱ्या अर्थानं बळ मिळालं ते पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या भेटीनं। जवळपास तासभर खलबत्त झालेल्या या भेटीत राजकीय चर्चा झाली की नाही हे अभिजित पाटलांनी सांगितलं नाही, पण भाजप प्रवेशावर चर्चा झाली नाही याचं स्पष्टीकरण त्यांना द्यावं लागलंय। फक्त आमची चर्चा कारखान्याला मदतीच्या बाबतीत झाली। त्यांनी म्हणले तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला मदत करू। आम्ही म्हणलं त्याप्रमाणे आम्ही देखील सगळ्या सभासदांची चर्चा केली। सभासद देखील त्या ठिकाणी सकारात्मक आहे, आपण मदत करा, आम्ही पण मदत करू, ही फक्त आमची चर्चा। कारखाना वाचवण्यासाठी कुठेही जावं लागेल असं सूचक वक्तव्य पाटलांनी केलंय। त्यामुळे अभिजित पाटील भाजपच्या गळाला लागल्याच्या चर्चांना आणखीनच बळकटी मिळाली आहे। पण त्यानिमित्तानं नेत्यांवर कारवाई करून आपल्या पक्षात घेण्याचा मुद्दा चर्चेत आलेला आहे। वसीम अतार, लोकशाही मराठी, सोलापूर।